Good morning, students. Today we are going to learn about how to read. ऐकू, बोलू, वाचू आणि लिहू ABCDच्या दुनियेत या प्रकल्पावर आधारित ॲनिमल्स याविषयी आपण कसे वाचन करावे, रीडिंग वाचू याविषयी आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर इयत्ता 4थीमधील विद्यार्थिनी पंकजा आता वाचन करेल. स्टार्ट. ॲनिमल्स म्हणजे प्राणी. कॅट म्हणजे मांजर. कॅमल म्हणजे उंट. काऊ म्हणजे गाय. डॉग म्हणजे कुत्रा. डॉगी म्हणजे गाढव. यू म्हणजे मेंढी. गोट म्हणजे शेळी. हॉर्स म्हणजे घोडा. मेअर म्हणजे घोडी. ऑक्स म्हणजे बैल. यानंतर इयत्ता 4थीमधील विद्यार्थिनी प्रीती वाचून दाखवेल. काऊ म्हणजे गाय. नंबर 4 डॉग म्हणजे कुत्रा. नंबर 5 डंकी म्हणजे गाढव. नंबर 6 यू म्हणजे मेंढी. नंबर 7 गोट म्हणजे शेळी. नंबर 8 हर्स म्हणजे घोडा. नंबर 9 मेअर म्हणजे घोडी. नंबर 10 ऑक्स म्हणजे बैल. यानंतर इयत्ता 2रीमधील विद्यार्थिनी कृतिका वाचन करून दाखवेल. कॅमल्स म्हणजे प्राणी. कॅट म्हणजे मांजर. कॅमल म्हणजे उंट. काऊ म्हणजे गाय. डॉग म्हणजे कुत्रा. डॉंकी म्हणजे गाढव. यू म्हणजे मेंढी. गोट म्हणजे शेळी. हॉर्स म्हणजे घोडा. मेअर म्हणजे घोडी. ऑक्स म्हणजे बैल. धन्यवाद. त्यानंतर इयत्ता 2रीमधील विद्यार्थी समर्थ वाचून दाखवेल. ॲनिमल्स प्राणी. कॅट म्हणजे मांजर. कॅमल म्हणजे उंट. काऊ म्हणजे गाय. डॉग म्हणजे कुत्रा. डॉंकी म्हणजे गाढव. यू म्हणजे मेंढी. गोट म्हणजे शेळी. हॉर्स म्हणजे घोडा. मेअर म्हणजे घोडी. ऑक्स म्हणजे बैल. गौरी वाचन करेल. ॲनिमल्स म्हणजे प्राणी. कॅट म्हणजे मांजर. कॅमल म्हणजे उंट. काऊ म्हणजे गाय. डॉग म्हणजे कुत्रा. डॉंकी म्हणजे गाढव. यू म्हणजे मेंढी.
त्यानंतर अंकिता. एलिफंट्स म्हणजे प्राणी. कॅट कॅट म्हणजे मांजर. कॅमल म्हणजे उंट. काव काव म्हणजे गाई. डॉग म्हणजे कुत्रा. डंकी म्हणजे गाढव. ईव म्हणजे मेंढी. गोट म्हणजे शेळी. हॉर्स म्हणजे घोडा. मेअर म्हणजे घोडी. ऑक्स म्हणजे बैल. ओके, थँक्यू. जोरदार टाळ्या होऊ देत सर्वांसाठी. अतिशय छान असं वाचन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण रीडिंग याविषयी माहिती घेतलेली आहे. थँक्यू.